की तुमचं जे बेड हे केलं ते दोनच कारणासाठी वापरलं गेलं पाहिजे, फॉर स्लीप अँड इफ यू आर ॲक्टिव्ह तर सेक्ससाठी. कोरोनामध्ये फार झालेलं आहे की म्हणजे तिथं सगळंच त्यांचं सुरू आहे. म्हणजे त्या प्लेसला व्हाईब्स असतात ना, लक्षात घ्या. हे दिवसभराचा स्ट्रेस सारखा तुम्ही त्या बेडवर बसून हे केलाय आणि तुम्ही त्याच बेडवर झोपताय, तर त्या व्हाईब्स त्या वातावरणात फिरत असतात. तर काही काही जण तर मी असे बघितलेत की ते वर्क फ्रॉम होम पासून झाल्यापासून ते सकाळी उठल्यानंतर बेड तिथं काही कॅमेरा पण ऑन करायचा नसतो, दात पण घासतात का नाही माहित नाही, तिथल्या तिथंच ते हे लावलं आणि सुरू केलं. त्याच्या आजूबाजूला झोपणाऱ्या लोकांच्या झोपेवरती पण याचा कळत नकळतपणे परिणाम होत असतो. सो तुमची कामाची जागा, तुम्ही जर का वर्क फ्रॉम होम करताय तर तुमची झोपण्याची जागा आणि ही वेगळी असली पाहिजे. काय काय जण त्याच्यात पण म्हणतात सर आमचा 1 BHK फ्लॅट आहे आमचं, तर माझं म्हणणं आहे तो एरिया तरी ऍटलिस्ट तो वेगळा ठेवा, किंवा तुमचा जो वर्किंग स्पेस आहे आणि तुमचं बेड आहे हे तरी ठेवा, किंवा बेडवर बसून काम करू नका. त्या केसमध्ये त्यावर खुर्ची टेबल आहे तिथं तुम्ही हे करा. सो डोंट डू दॅट.